मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी तरतूद करण्यात आली आणि 16 मार्चला 1774 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे असा GR निर्मित करण्यात आला। मित्रांनो, 1774 कोटी जरी निधी मंजूर झाला असेल तरी इथे जुना निधी मिळून 1820 कोटी रुपये इथे वितरित केले जाणार आहे। मित्रांनो, पात्र ठरणारे शेतकरी आहेत जे PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत 21व्या हप्त्यासाठी, तेच सर्व शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहेत। पण आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की नेमकं कोणत्या तारखेला कधी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित केला जाणार, तर याची अजून तारीख फिक्स नाही करण्यात आलेली आहे। परंतु आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांनी न्यूजच्या माध्यमातून एक थोडीशी अपडेट दिलेली आहे की नेमका हप्ता कधी येण्याची शक्यता आहे। तर बघा, सर्वांना असं वाटत होतं की गुढीपाडवा आहे आता समोर 2-3 दिवसांनी, नंतर रमजान आहे, तर याच्या आधी हप्ता येतो की काय अकाउंटमध्ये, परंतु असं होणार नाही मित्रांनो। 23 मार्च नंतर हप्ता येणार आहे, कारण दत्तात्रय भरणे साहेब जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांनीच न्यूजमध्ये ही माहिती दिलेली आहे। त्यांनी सुद्धा 23 तारीख नाही सांगितलेली आहे, परंतु त्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये वितरित केला जाईल अशी माहिती दिलेली आहे। तर सध्या तर तुम्हाला एवढा आठवडा तर थांबणंच आहे, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये येणार आहेत। 2 हप्ते सोबत येणार नाही, एकच हप्ता येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आणि यामध्ये 1820 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत। तर बघा, इथे न्यूजमध्ये तुम्ही बघू शकता काय माहिती देण्यात आलेली आहे। तर इथे बघा, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। मित्रांनो बघा, 8वा हप्ता पुढील आठवड्यामध्ये खात्यामध्ये जमा होणार आहे। या संदर्भातील शासन निर्णय निर्मित झाला असून या हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। म्हणजे यांनी इनडायरेक्टली हे सांगितलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाणार आहे। या हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात 1820 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। धन्यवाद मित्रांनो।